तर चंद्रहार पाटलांना ठाकरे गटाकडून सांगलीतून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। काँग्रेस आणि आम्ही एकत्र मिळून काम करू असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलंय। काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चांवरती चंद्रहार पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील आहेत। सांगलीच्या जागेवर काँग्रेसनं दावा केलेला आहे। सांगली ही काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता। तुम्ही या काँग्रेसच्या लोकांची कशी नाराजी दूर करणार? काय महाविकास आघाडीमध्ये तुमचा प्रचार केला जाईल का काँग्रेसकडून? ते आता सकाळी जवळजवळ 10 पर्यंत हे चित्र होतं का तर 100% होतं। 10च्या नंतर जी माझी उमेदवारीची घोषणा झाली, कारण मी परवा उद्धव साहेबांच्या सभेपूर्वीही सांगितलेलं होतं की जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याच्या पाठीशी राहणं माझंही कर्तव्य आहे एक शिवसैनिक म्हणून। आदरणीय विशालदादांना जर उमेदवारी जर जाहीर झाली तर त्यांच्या पाठीशी ताकदीनं आपण काम करायचं, मीही काम करणार। मला ज्यावेळेस उमेदवारी घोषित होईल त्यावेळी म्हणजे अशा प्रत्येकानं उमेदवारी मागणं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे। महाविकास आघाडीत प्रत्येक पक्षातनं प्रत्येकजण उमेदवारी मागतोय, पण आज उमेदवारीची घोषणा झालेली आहे। त्यामुळं आदरणीय विशालदादा असतील, विश्वजित कदम साहेब असतील, हे सर्वजण आम्ही एकत्र मिळून काम करू आणि महाविकास आघाडीचा विजय आम्ही जिल्ह्यात साजरा करू। कॅमेरामन योगेश सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, विटा।